बीड मधल्या या छत्रपती संभाजी क्रीडांगणामध्ये होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर महासभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, सर्वजित बनसोडे, अनिलअण्णा जाधव, शिस्तपालन समितीचे विष्णू जाधव, मराठवाडा विभागीय कमिटीचे अध्यक्ष अशोकजी हिंगे, मराठवाड्यामधून औरंगाबादमधून आलेले विभागीय कमिटीचे तय्यब जफर, औरंगाबादमधून आलेले ज्यांनी आपल्यासमोर भाषण केलं ते जावेद कुरेशी, जिल्ह्याचे अध्यक्ष उद्धव खाडे, शैलेश कांबळे आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मला याचाही आनंद होत आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती या गर्दीमध्ये मला महिलांची संख्या दिसते आहे आणि ही सभा दोन गोष्टीचं प्रतीक आहे. एक म्हणजे आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मोदीच्या कार्यकाळामध्ये ज्या हाल अपेष्टा आणि अन्याय अत्याचार, महागाई आणि गरिबी याचा सामना करत आपली वंचित बहुजन जनता आज हवालदिल झालेली आहे आणि खूप मनापासून हा मोदीला हटवलं पाहिजे ही या देशामधल्या वंचित बहुजनांची जी इच्छा आहे ती व्यक्त करणारी ही सभा आहे. आणि दुसऱ्या बाजूला ही जी RSS, भाजप, हेडगेवार, नथुराम गोडसेची जी सर्व औलाद आहे, यांना जर का पराभूत करायचं असेल तर ही जी ताकद आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची आपल्याला दिसत आहे, जी फुले, आंबेडकर, शाहू, गांधी या सेक्युलर परंपरेमधली जी आपली चळवळ आहे, या चळवळीचे आपण सर्वजण पाईक आहात आणि आपल्या खांद्यावरच याची धुरा आहे. आज मराठवाड्यामध्ये ही सभा करत असताना एक गोष्ट या ठिकाणी बोलायची आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जर का आपण बघितलं तर आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यतः इकडची सत्ता राहिली, महाराष्ट्राची सत्ता राहिली. मराठवाड्याला मागास प्रदेश म्हटला जातो. मराठवाड्याचा जो विकास आहे हा विकास या महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांनी केला नाही. किंबहुना पश्चिम महाराष्ट्राला ऊसतोड कामगार पुरवण्याचं काम हा बीड जिल्हा करतो, मराठवाडा करतो. आणि जर का त्यांना स्वस्त्यामध्ये मजूर हवे असतील तर या ठिकाणी मराठवाड्याचा विकास झाला नाही पाहिजे, तरच त्यांना अशा प्रकारे स्वस्त मजूर मिळू शकतो. ही भूमिका घेऊन आजपर्यंत महाराष्ट्राचं अर्थकारण झालं.
आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघत आहोत की ज्या बीड जिल्ह्यात आज आपण बसलेले आहोत, या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाडा तर महाराष्ट्रामधला मागास अविकसित भाग आहेच, पण या मराठवाड्यामधला देखील सर्वात अविकसित जे जिल्हे आहेत त्याच्यातला एक बीड जिल्हा आहे. हे जे राजकारण या ठिकाणी या ठिकाणच्या मुठभर घराणेशाह्यांचं हे जे शाहीचं जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं, त्याचा परिणाम म्हणून प्रचंड विकासाचा असमतोल आपल्याला या महाराष्ट्रामध्ये दिसतो. आज 14 तारखेला या ठिकाणी जरांगे पाटलांची सभा आहे. गरीब मराठ्याचा जो प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा राहिलेला आहे, हा आपण नीट समजावून घेतला पाहिजे. आपण असं म्हणत राहिलो की या ठिकाणी मराठ्यांचं वर्चस्व होतं, मराठ्यांची सत्ता होती, परंतु गेल्या 70 वर्षामध्ये विशिष्ट काही घराणी सोडली तर त्या घराण्यांच्या बाहेर जो सर्व मराठा समाज आहे, ज्याला आपण गरीब मराठा म्हणतो, या गरीब मराठ्यांना आज आरक्षणासाठी रस्त्यावरती यावं लागत आहे. याचं कारण असं काय की विकास फक्त या ठिकाणी जर का कोणाचा झालेला असेल तर तो या ठिकाणच्या मुठभर घराण्यांचा झाला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 2-4 घराणे आहेत की त्या घराण्यामधल्या त्या घराण्यामधले जे सर्व मेंबर आहेत त्यांच्याच हातामध्ये सर्व जिल्ह्याची सत्ता, त्यांच्याच घरामध्ये आमदार, त्यांच्याच घरामध्ये खासदार, त्यांच्याच घरामध्ये जिल्ह्याचे अधिकारी, त्यांच्याच घरामध्ये बँका, सोसायट्यांची सत्ता, त्यांच्याच घराण्यांमध्ये साखर कारखाने, दूध व्यवसाय, आणि जो इथला सर्वसाधारण गरीब मराठा आहे, त्या गरीब मराठा किंवा या ठिकाणची जी संपूर्ण वंचित वेगवेगळ्या जातीतली जनता आहे, ज्यांचा आता आपण या ठिकाणी उल्लेख करतोय, या ठिकाणचा ओबीसी आहे, या ठिकाणचे भटके विमुक्त आहेत, या ठिकाणचे मुसलमान आहेत, यांचा विकास झाला नाही. आणि म्हणून असे प्रश्न आज आपल्या समोर उभे राहिलेले आहेत जरांगे पाटलांसारखे. जरांगे पाटील जेव्हा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते, बाळासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले आणि आपण सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे की या ठिकाणचा जो गरीब मराठा आहे, या गरीब मराठ्याचा प्रश्न खरा आहे. समाजाची त्यांच्या अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट आहे आणि म्हणून गरीब मराठ्यासाठी आरक्षण झालं पाहिजे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सातत्याने घेतलेली आहे. आणि जरांगे पाटलांना देखील पाठिंबा द्यायला बाळासाहेब गेले. परंतु जरांगे पाटलांच्या विषयावरती बोलताना मला अजून एक बोलायचं आहे की जो एक प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे आलेला आहे आणि विशेषतः हे महाराष्ट्राचं सरकार आज गरीब मराठ्यांना कुणब्यांची सर्टिफिकेट कशी देता येतील याच्यासाठी विचार करत आहे, त्याच्यासाठी समिती नेमलेली आहे. याच्या विरोधामध्ये काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत, त्या ठिकाणी सुनावणी चालू आहे. गरीब मराठ्यांना कुणबी बनवण्याचं, त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचं एक कारस्थान या ठिकाणी चाललेलं आहे, शिजत आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाजामध्ये एक अस्वस्थता आहे, एक असंतोष आहे, एक राग आहे जो की रास्त आहे आणि त्यांच्या
त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी मी आपल्या समोर बोलणार आहे की या ठिकाणी जो इतिहासामध्ये कोण कुणबी होतं आणि आज कोण मराठा आहे, इतिहासामध्ये खूप पुरावे आहेत की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो शेती पिकवणारा होता हा कुणबी होता, परंतु नंतर इथे मराठाकरण झालं आणि मराठ्यांचं एक राजकारण या ठिकाणी उभं राहिलं. त्यामुळे आज जे लोक या संपूर्ण इतिहासाच्या प्रक्रियेमध्ये मुळात कधीतरी त्यांचे वंशज कुणबी होते म्हणून त्यांना जर का आज तुम्ही कुणबीचं सर्टिफिकेट द्यायला निघाला असाल तर तो ओबीसींवरती अन्याय आहे. एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे, गेल्या लातूरच्या सभेमध्ये त्याचा उल्लेख मी केलेला होता की 2 ऑक्टोबरच्या दिवशी बिहारमधून एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये ओबीसींची संख्या पुढे आली. ओबीसी बिहार राज्यामध्ये 63% ओबीसी आहेत. या 63%च्या आसपासच आपल्याकडे देखील ओबीसी असणार आहेत महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे बिहारमध्ये जाती जनगणना झाली किंवा जातीचा सर्वे झाला, त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील जातीचा सर्वे झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण ओबीसींना 63% आज ओबीसी इकडे आसपास असतील तरी आज आरक्षण 27% आहे. त्याच्यामध्ये देखील तुकडे तुकडे पाडून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही परत मराठा समाजाला कुणबी म्हणून मागच्या दाराने घुसवणार असाल तर ओबीसींच्या विरुद्ध हे खूप मोठं षडयंत्र महाराष्ट्राचे राज्यकर्ते आज करत आहेत आणि हे या ठिकाणी चालणार नाही. हा संपूर्ण जो काही ओबीसीचा विषय आहे या विषयावरती गेल्या 50 वर्षामध्ये जे राजकारण झालेलं आहे की ओबीसींची संख्या किती आहे याच्यावरनं आणि ओबीसींना ज्या काही सवलती आजपर्यंत मिळत आलेल्या आहेत त्या सवलती देखील खऱ्या अर्थाने त्यांना मिळू दिलेल्या नाहीत. आजही ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या आणि इतर अनेक प्रश्न आहेत. ओबीसीचे अनेक ठिकाणी बॅकलॉग आहेत आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की गेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण महाराष्ट्रामध्ये खतम झालेलं आहे. जवळजवळ संपूर्ण देशामध्येच खतम झालेलं आहे. याचं कारण ओबीसीची संख्या किती आहे आणि ओबीसीचा विकास किती झाला त्याचं मोजमाप आज या सरकारकडे नाही. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारकडे डेटा मागितला होता परंतु हा डेटा सरकार देऊ शकलं नाही कारण त्यांनी त्या प्रकारचं सर्वेक्षण केलेलंच नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी आपली मागणी आहे की ओबीसीचं जर का राजकीय आरक्षण ओबीसींचं जर का राजकीय आरक्षण आपल्याला परत आणायचं असेल, टिकवायचं असेल आणि ओबीसींच्या हातामधून जे वेगवेगळे त्यांच्या हातामध्ये आलेले आज जे आरक्षणासारखे फायदे आहेत ते जर का जाऊ द्यायचे नसतील तर ओबीसीचं सर्वेक्षण महाराष्ट्रामध्ये होणं फार आवश्यक आहे आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण आपण वाचवलं पाहिजे. आज हा ओबीसीचा जिल्हा, बीड जिल्हा हा ओबीसीचा जिल्हा असं आज या ठिकाणी चर्चा
आपण ऐकतो आहोत. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ओबीसी, भटके विमुक्त या जातीचे समाज समूह आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण जो काही विषय आहे ओबीसीचा, या विषयावरती आपण ही मागणी केलेली आहे. आपण गेल्या लातूर नंतर सातारा आणि आज इकडे बीडमध्ये सभा करत आहोत. त्याच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आक्रोश मोर्चे काढले. महिला आघाडीच्या मार्फत मणिपूरमध्ये जो आदिवासी महिलांवरती अत्याचार झाला त्याच्या विरोधात देखील आपण आंदोलनं केली. बीडमध्ये जरीन खान यांना जे तुरुंगामध्ये पोलीस कोठडीमध्ये जे मारण्यात आलं, त्याच प्रकारे आम्ही जी गेल्या आठवड्यामध्ये साताऱ्यामध्ये सभा केलेली आहे, या सभेच्या वेळी एक महत्त्वाचा जो विषय त्या ठिकाणी होता, त्याच्या निमित्ताने साताऱ्याची जी सभा झालेली होती, तो विषय होता की त्या ठिकाणी पुसेसावळी नावाच्या भागामध्ये एका गरीब इंजिनियर मुस्लिम तरुणाची जी हत्या करण्यात आली, त्याच्यावरती जो हल्ला करण्यात आला मशिदीमध्ये घुसून, त्याच्या विरोधामध्ये आपण साताऱ्यामध्ये सभा घेतली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वातावरण तापवण्याचं जे काम या ठिकाणची RSSची मंडळी करत आहेत, मोदी शहा करत आहेत, की आज या ठिकाणी सर्व ठिकाणी हिंदू मुसलमानांमध्ये दंगे भडकवण्यासाठी एक तणाव निर्माण केला जात आहे. मुस्लिम तरुणांवरती हल्ले होत आहेत, त्यांना जीवानिशी मारलं जात आहे. याच्यासाठी पुसेसावळीमध्ये जी घटना घडलेली आहे, त्या ठिकाणी मुस्लिम तरुणांची फेसबुक मधली अकाउंट हॅक करून त्याच्यावरनं शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या विरुद्ध काही खोटा नाटा प्रचार करण्यात आला आणि मुसलमानांच्या विरुद्ध समाजाला भडकवण्यात आलं. त्या ठिकाणी जे भिडे गुरुजी नावाचा एक व्यक्ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुस्लिम द्वेष पसरवणारा प्रचार करत हिंडत आहे आणि त्या ठिकाणी समाजामध्ये भांडणं लावत आहे. त्याच्यामधून आपण बघितलं की कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये दंगली पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि बाळासाहेब ज्यावेळेस औरंगजेबाच्या मजारीवरती गेले, त्याच्यानंतर कोल्हापूरमधून जे पेटवण्याचा प्रयत्न चाललेला होता तो आपण हाणून पडला. याच्या अगोदर गेल्या वर्षभरामध्ये देखील अनेक अशा घटना आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे मुस्लिम समाजाच्या विरुद्ध जो तणाव या ठिकाणी पसरवला जातो आहे, त्यांना हकनाक जे या ठिकाणी बळी केलं जात आहे, त्यांच्या विरुद्ध हिंसा केली जात आहे, अत्याचार केला जात आहे, याच्या विरुद्ध एक भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभी आहे. आपण लक्षात घ्या की पुढच्या निवडणुका जर का जिंकायच्या असतील तर त्या जिंकण्यासाठी म्हणून या ठिकाणी दंगली पेटवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. गेल्या वर्षी राज ठाकरेंच्या माध्यमामधून हनुमान चालीसाचा विषय देखील महाराष्ट्रामध्ये लोकांना भडकवण्यासाठी वापरण्यात आला आणि त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका घेतली की आम्ही दंगे होऊ देणार नाही आणि आपण सर्व महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्या आपल्या वार्डामध्ये शांततेचे मोर्चे काढले आणि आपल्या मुस्लिम बांधवांच्या बरोबर एक बंधुभावाचं आणि प्रेमाचं या ठिकाणी आपण
संदेश दिला. लक्षात घ्या की आपल्याला जर का मोदी आणि शहांचे जे निवडणुकीचे फंडे आहेत की मुसलमानांमध्ये आणि हिंदूंमध्ये झगडे लावायचे, भांडणं करायची, दंगे वाढवायचे, समाजाची विभागणी करायची आणि मग त्याच्यावरती आपली मतदानाची पोळी शेकायची, हे जे राजकारण आहे हे राजकारण आपण यशस्वी होऊ देणार नाही. आणि म्हणून वंचितांचं राजकारण करत असताना आज संपूर्ण देशाची जनता आणि आपली संपूर्ण जी वंचित समूह आहेत, हे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे खूप आशेने बघत आहेत की आज जर का या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोदी आणि शहा यांची संपूर्ण जी काही हुकुमशाही आहे, RSSच्या मार्गाने देशाला घेऊन जाण्याचं जे काही कारस्थान आहे, या देशाची संपूर्ण जी संविधानाची व्यवस्था आहे ही नष्ट करण्याचे जे मनसुबे आहेत, ते जर का आपल्याला पराभूत करायचे असतील तर आपल्याला आपल्या याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या भोवती एका बाजूला त्यांच्याबरोबरची राजकीय लढाई करत असताना या ठिकाणी एक सामाजिक भूमिका देखील आपल्या बरोबर आहे. जसं आपण म्हटलं की हनुमान चालीसा आम्ही मशिदीच्या समोर म्हणायला देणार नाही, जसं आपण म्हटलं की आपण या ठिकाणी गरीब मुसलमानांच्या वरती जे हल्ले होत आहेत त्याच्या विरुद्ध आक्रोश मोर्चे काढू, त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडणार नाही, इथला सामाजिक सलोखा आणि सौहार्द टिकून राहील, यासाठी आपण एक निर्धार करण्यासाठी या सभा सर्व ठिकाणी घेत आहोत. महाराष्ट्रामध्ये लातूर मधली झाली, साताऱ्या मधली झाली, बीड मधली चाललेली आहे आणि याच्या पुढे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे. बीड जिल्ह्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या पाठी असलेला पाठिंबा आणि ताकद जी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, ज्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, याबद्दल आपल्या जिल्ह्यातील सर्व आपल्या बंधू भगिनींचे मी आभार मानते. जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचे देखील ही सभा यशस्वी केल्याबद्दल मी अभिनंदन करते आणि मी आपली रजा घेते. जय भीम. या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या भाषणाच्या पूर्वी गौतम या ठिकाणी चेक घेऊन टाकू ना आपण. या ठिकाणी साहेबांच्या भाषणाच्या अगोदर गौतम आगळे वंचित बहुजन आघाडीसाठी आता 25,000चा चेक देत आहेत. मी साहेबांना विनंती करतो, रेखाताईंना विनंती करतो की तेवढा चेक स्वीकारावा. त्याचबरोबर परळी येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट अर्जुन साळुंके हे प्रवेश करतील. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, साहेबांच्या भाषणाच्या अगोदर आपापल्या मोबाईल मध्ये टॉर्च लावा. 1 सेकंद फक्त टॉर्च लावा, टॉर्च लावा, टॉर्च. सगळे पाठीमागे, सगळे पाठीमागे, पाठीमागे वा, सगळे पाठीमागे वा, पाठीमागे चला, मंचावरचे सगळे पाठीमागे चला.
माझी सगळ्याने खाली बसून घेतलं तर अधिक चांगलं होईल. स्टेजवरचे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या. समता सैनिक दल बाजूला व्हा, चला बाजूला व्हा. पाठीमागच्याने खाली बसून घ्या. सभेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष उद्धव खाडे, बीड महिला जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनिताताई चाकरे या ठिकाणी उपस्थित असणारे आंबेजोगाई विभागाचे असणारे अध्यक्ष शैलेश कांबळे, त्याच्याच बरोबर युवा आघाडीचे असणारे अध्यक्ष अनुरत वीर, त्याच्याच बरोबर बाबूराव मस्के व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राच्या असणाऱ्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, त्याच्याच बरोबर तुमचं सगळ्यांचं बोलणं झालं असेल तर मला सांगा, मग मी बोलतो, नाही तर मी इथेच थांबतो. तुमचं बोलून झालं की मला सांगा, मग मी बोलतो. बरखास्त झाली अशी जाहीर करतो, कारण का तुमची बडबड काय बंद होत नाहीये. त्या महिलांच्या नळावरची भांडण परवडली, पण तुमची गडबड
या ठिकाणी उपस्थित असणारे विष्णू जाधव, या जिल्ह्याचे असणारे प्रमुख प्राध्यापक किसन जाधव, ज्यांनी आपल्या समोर या ठिकाणी भाषण केले असे असणारे जावेद कुरेशी, त्याच्याच बरोबर मराठवाड्याचे असणारे प्रमुख अशोकरावजी हिंगे, ओ सैनिक खाली बसून घ्या, बस झालं तुमचं काम, बसा खाली, आता बसा खाली, बसा खाली. अमित भुईगळ, त्याच्याच बरोबर अनिल जाधव, सन्मानित मंच, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला याची जाणीव आहे की ही सभा लांबलेली आहे आणि म्हणून मी आपल्याशी असणारं थोडक्यातच या ठिकाणी बोलणार आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सभा चालू झाल्यापासून मोबाईल नेटवर्क जे आहे ते बीड मधलं बंद पडलेलं आहे. मी शासनाचे असणारे जाहीर आभार मानतो. मी शासनाचे असणारे जाहीर आभार मानतो की त्यांनी असणारं नेटवर्क बंद केलं, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. मित्रो, लोकसभेचं इलेक्शन जसं जसं जवळ येईल, लोकसभेचं इलेक्शन जसं जसं जवळ येईल तस तशी ह्या देशातली असणारी परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्यासारखी होईल असा भाग आहे. आता RSS वाल्यांचा नवा प्रचार सुरुवात झालाय. काय सुरुवात झालाय की मोदींना तिसरी टर्म मिळणार, मोदींना तिसरी टर्म मिळणार, 2 वर्ष फक्त पंतप्रधान राहणार आणि त्याच्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार चाललेला. माझा RSS वाल्यांना आव्हान आहे, तुम्ही 2 वर्षाने कशाला सांगताय? तुम्ही आत्ताच त्यांना हिमालयामध्ये पाठवून द्या. या देशावरचं फार मोठं भलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. काँग्रेसवाले राहुल गांधीचं गुणगान गातात, फार चांगली गोष्ट आहे, स्वागत करतो. पण काँग्रेसवाल्यांना एक सांगतो की राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा. राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा. एका बाजूला राहुल गांधी अडाणीच्या विरोधात आंदोलन करतोय, अडाणीचा असणारी अर्थव्यवस्था ही देशाला धोक्यात आणते म्हणून सांगतोय. चूक सांगत नाही, बरोबर सांगतोय.
तो चुकीचं काहीच बोलत नाही, पण ज्याच्या बरोबर राहुल गांधींनी मैत्री केली, ज्याच्या बरोबर राहुल गांधी राजकीय मैत्री करायला बघतोय, असा असणारा एनसीपी असं म्हणतोय की अडाणी शिवाय दुसरा चांगला माणूस कोणच नाही, अडाणी शिवाय दुसरा चांगला माणूस कोणच नाही. आणि त्याच्या उद्घाटनाला मी जाणार आहे आणि उद्घाटन करून सुद्धा येतो आणि तो राहुल गांधीच्या छाताड्यावरती नाचायला सुरुवात करतो, अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, एक तर तुम्ही अडाणीच्या बाजूने आहात किंवा तुम्ही असर अडाणीच्या विरोधात आहात. जे विरोधात आहे ते एका बाजूने, झाल्या घोषणा देऊन झाल्या का रे? हा, म्हणजे एका बाजूला तुम्ही असरा अडाणी जे करतोय ते चुकीचं आहे किंवा अडाणी जे करतोय ते बरोबर आहे. तुम्हाला एक बाजू कुठली तरी घेतली पाहिजे. तुम्हाला एक बाजू कुठली तरी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. पण हा बाबा राहुल गांधी बाबा निर्णय घेऊ शकत नाही कुठल्या बाजूला जायचं, कुठल्या बाजूला जायचं नाही. स्वतः अडाणीच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय, दुसरं शरद पवार असा म्हणतोय की अडाणी बाजूला आहे आणि हे दोघं म्हणतात आहेत की आमची असणारा राजकीय युती. तलवारीमध्ये एकच म्यान लागतं, एका म्यानात दोन तलवारी राहत नाही. एक तर तुम्ही विरोधात आहात, ती म्यानामध्ये तलवार राहील, किंवा तुम्ही त्याच्या विरोधात आहात, तीच तलवार ह्या ठिकाणी राहील. आणि ज्याला निर्णय करता येत नाही तो कसलं ह्या देशाचं नेतृत्व करणार? साधा प्रश्न आहे, फार मोठा निर्णय नाही. आणि या साध्या प्रश्नावरती जर राहुल गांधींना निर्णय करता येत नसेल तर त्याच्या काँग्रेसवाल्याने आमच्या नादी लागू नये, नाही तर अजूनच भिंग काढायला आम्ही बाहेर काढायला प्रयत्न. काँग्रेसची काही पिलावला बसलेली आहेत असा माझा अंदाज झालेला आहे. आणि म्हणून त्यांची चुलबुल 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 व्हायला लागलेली दिसते मग. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या आहे राजे, थांब, नको, बस तिथे, बस तिथे. अय सैनिक, तुला सांगितलं बसायला ना, बसून घे आपला. आणि म्हणून ज्यांना राजकीय निर्णय करता येत नाही ते या नरेंद्र मोदीच्या विरोधात काय लढणार आहेत? ज्यांना राजकीय निर्णय करता येत नाही ते मोदीच्या विरोधात काय लढणार आहेत? त्या अमित शहाच्या अंगावरती तुम्ही कसं जाणार आहात?
ज्याला आपलं स्वतःचं मैदान करता येत नाही खेळायचं, ज्याला स्वतःचं मैदान खेळायचं करता येत नाही, तो असारा म्हणतोय मी आता क्रिकेट खेळायला चाललोय. अरे ते क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला पिच करावं लागतं, त्याला असं स्टंप लागतो, बॉल लागते, बॅट लागते, आणि 2 अंपायर लागतात, आणि दोन्ही बाजूने 11 प्लेयर आणि 2 राखीव लागतात. एवढी तरी जाणीव असली पाहिजे. कोणाला मित्र करायचं, कोणाला मित्र करायचं नाही अजून ठरतच नाही. येत्या कालावधीमध्ये एक गोष्ट नक्की आहे की इंडिया टिकतं की नाही याचा निकाल त्या ठिकाणी लागेल. काँग्रेस लालू आणि नितीश बरोबर राहील, पण काँग्रेस ममता बॅनर्जी बरोबर राहील का याचं सांगता येत नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी युती झालेली आहे ती काँग्रेस टिकवेल की नाही हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. ईडीच्या चौकशीला कोण कोण गेलं, काँग्रेसमधले कोण कोण गेले. मध्यंतरी सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत होती आणि त्या पोस्टमध्ये काँग्रेसमधले जेवढ्यांवरती चौकशी आहे त्याचे फोटो होते, त्यांची नावं होती. आता ज्यांची ज्यांची नावं आणि फोटो होता त्यांना असताना मोदींनी असं म्हटलं, तुम्ही माझ्या विरोधात जाताय जा. माझ्या अजून असताना एप्रिल महिन्यापर्यंत राज्य आहे. एप्रिल महिन्यापर्यंत मी या देशाचा पंतप्रधान कायम आहे, कायम आहे. त्याच्यामुळे मी सांगतो तसं वागायचं आहे का, आणि मी सांगतो तसं जर वागायचं नसेल तर तिहारचा जेलचा रस्ता मोकळा आहे. कुठचा मार्ग पाहिजे तेवढं सांगा. मोदी सांगतील तो मार्ग स्वीकारतील. त्यांनी बरोबर उत्तर दिलं. मोदी जो मार्ग सांगेल ते स्वीकारतील, आणि मोदीने असणारा तो मार्ग सुचवलेला कुठला असेल तर स्वतःची सत्ता कशी वाचेल तोच मार्ग असेल. तुम्ही एकत्र माझ्या विरोधात येऊ नका, वेगवेगळा लढा तुम्ही. आणि म्हणून अशोकराव हिंगे असतील किंवा किसन चव्हाण असेल, यांनी आपल्याला असा इशारा केला की मोदी बापात बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नाही, असं तो विरोधी पक्षाचं त्या ठिकाणी करेल. मोदीचा आहे बापात बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही वेगळं लढा. काँग्रेस पक्षाचे जे बगलबच्चे आहेत, बीजेपी मधनं जाऊन काँग्रेसमध्ये आलेत आणि काँग्रेसमधनं बीजेपी मध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये आलेत, अशा बगलबच्च्यांना मी असताना विचारतो, की तुमची नेमकी भूमिका तर सांगा. तुमची नेमकी भूमिका तर सांगा. आज असताना सांगत बसलेत की तुम्ही जे पत्र लिहिले ते पत्रांनी थोडी युती होते. मग म्हटलं कशाने युती होते रे राजा?
युती होते कशाने? एकमेकाला सांगूनच आपण युती करतो ना. ही सगळी तरुण पोर आहेत. चिठ्ठी कशी पाठवता पोरीला मला सांगा. जुळवता कसा? तेच तर आम्ही केलं. चिठ्ठी लिहिली काँग्रेसवाले, अरे बाबा आम्ही तुमच्यावर प्रेम करायला मागतोय, तुम्ही आमच्यावरती प्रेम करा. काँग्रेसवाल्यांना प्रेम करण्यासाठी मोदीची परमिशन लागते, एवढं लक्षात घ्या. त्यांनी परमिशन दिलं तर ते आपल्याशी प्रेम करतील. मोदीने परमिशन दिलं नाही तर ते त्यांच्या मार्गाने, आपण आपल्या मार्गाने. आणि तोच इशारा अशोक हिंगे आणि असणारा प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्याला दिला की उद्या कदाचित आपल्याला आपला वेगळा मार्ग त्या ठिकाणी आखावा लागणार आहे. आपल्याला आपला मार्ग त्या ठिकाणी करायचा असेल. मी नेहमी म्हणत असतो की कुठलंही युद्ध जिंकायचं असेल तर ते पहिल्यांदा डोक्यात जिंकावं लागतं. कुठली मारामारी जिंकायची असेल तर पहिल्यांदा मारामारी कशी करायची याचा आराखडा तयार करावा लागतं आणि मग मारामारी करावी लागते, तर तुम्ही जिंकता, नाही तर नाही जिंकत. त्या उद्याची ही लढाई आपल्याला जिंकायची असेल उद्याचं हे संविधान आपल्याला असणारं टिकवायचं असेल. इथे असणारं जे आपल्याला दिसतंय की नाथूराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर हे आपली विचारसरणी ह्या देशावरती लादायला बघतात आहेत आणि संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांची विचारसरणी आज चाललेली आहे. टिकवायची कोणाची हे तुम्हाला ठरवण्याचं आहे. ही निर्णायक लढाई आहे. एक तर आपण जिंकू, ते हारतील, किंवा ते जिंकतील आणि आपण हारू, अशी असणारी परिस्थिती आहे. हा येड्या गबाळ्याचा खेळ नाहीये. टिंगलटवाली करण्याचा असणारा वेळ काळ नाहीये. खुशमस्कऱ्या करण्याचा वेळ नाहीये. ठरवण्याचं हे आहे की ज्या मान सन्मानाने मी आता जगतोय, जे मान सन्मानातून मी असणारा जगतोय, ते मान सन्मान टिकवण्याचा काही नाही, हात खरा इथला असणारा प्रश्न आहे. उद्याच्या कालावधीमध्ये माझा मान सन्मान 1 किलोच्या मटणासाठी इलेक्शन मधल्या दारूसाठी आणि इलेक्शन मधल्या महात्मा गांधीसाठी माझा इमान घाण ठेवायचा कायमचा आहे का, हा लढा उद्याचा ठरवायचा, हे आपण लक्षात घ्या. उद्याचा हा लढा तिथला आहे आणि उद्या हा जिंकायचा असेल तर इथे जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरी विचाराचा म्हणतो, जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरवादी असं म्हणतो, त्यांनी मनाशी खूनगाठ घातली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे.
जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे, आणि तो आराखडा काय, ते या देशामधला असणारा वंचित, या देशामधला असणारा वंचित, मग त्याची जात कुठला, धर्म कुठला, हा मला माहित नाही. इथला असणारा आरक्षण उपभोगणारा वर्ग, त्याची जात कुठला, त्याचा धर्म कुठला, ह्याची मला पर्वा नाही. परंतु हा माझ्या लढ्यातला सोबती आहे. तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. त्याच्या विचारासकट, त्याच्या संस्कृती सकट मी त्याला सारा स्वीकारणार आहे. आणि हा स्वाभिमानाचा लढा, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब, महात्मा गांधी यांचा विचाराचा लढा हा कायम राहील, हा कायम राहील. हा कायम राहील. आणि गोडसे, हेगडेवार, गोलवलकरांचा वाद या मातीमध्ये कायमचा मी गाडून टाकेन, हा विश्वास माझा तिथे असला पाहिजे. हा विश्वास आपल्याकडे असला पाहिजे. आणि हा विश्वास बाळगायचा असेल तर तो माझ्याकडे येतोय की हे वाट न पाहण्यापेक्षा मी त्याच्याकडे गेलो पाहिजे, ही माझी भूमिका आहे, कार्यकर्त्याची असली पाहिजे, फुले शाहू आंबेडकरवाद्याची असली पाहिजे. आणि हा पायंडा आपण ज्यावेळेस पाडू, हा पायंडा ज्यावेळेस आपण इथे पाडू, त्यावेळेस आपण लक्षात घ्या, हा विजय आपला झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. पण मी घरात बसून, नुसता जप करत राहिलो तर माझा जप माझ्या पुरताच, माझा जप माझ्या पुरता, माझा जप काय चाललाय बाहेरच्याला माहित नाही, आणि बाहेरच्याला मी काय करायला मागतोय त्याची माहिती नाही. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर वाद्याने त्याच्या आजूबाजूची असणारी 3 ते 4च गावं घ्यावी, जास्ती घेऊ नये. त्यांनी 4च गावं आपल्या बाजूची घ्यावी, आणि 4ही बाजूने 4ही गावं घेऊन त्यांनी हा सरळ सरळ भेटला पाहिजे की इथे नथुराम गोडसे, गोलवलकर, हेगडेवार यांचा विचार तुम्हाला पाहिजे की या देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा विचार पाहिजे, याची ठरवण्याची वेळ आली आहे. ही ठरवण्याची वेळ आलेली आहे. खतऱ्यामध्ये इथं हिंदू धर्म नाही. मुसलमान जसा म्हणतो की मेरा धर्म खतरे में है, तसं इथला असणारा हिंदू धर्म खतऱ्यामध्ये नाहीये. खतऱ्यामध्ये जे आहे, आरक्षणवादी खतऱ्यामध्ये आहेत, हे आपण असणारा लक्षात घ्या. मग तो आदिवासी आरक्षणवादी असेल, तो इथला दलित आरक्षणवादी असेल, तो इथला असणारा ओबीसी आरक्षणवादी असेल, किंवा इथे असणारा गरीब मराठा जो आरक्षणवादी आहे तो खतऱ्यामध्ये आहे, हे आपण असणारा लक्षात घ्या. खतरा इथे धर्मावरती नाही आहे. खतरा जो आहे तो इथल्या आरक्षणवरती आहे.
खतरा जो आहे तो इथल्या असणाऱ्या राजकीय परिस्थिती बदलली आहे त्याच्यावरती आहे हे आपण लक्षात. बिहारच्या जातीय जनगणनेतून माहिती काय आली तर माझ्या दृष्टीने एक सगळ्यात महत्वाची बातमी माहिती आली ती म्हणजे कुठलाही समाज 10% वरती नाही, सगळे 10% आतमध्ये. कुठलाही समाज 10% वरती नाही, सगळेजण 10% आतमध्ये आहे. आणि म्हणून सहजीवनाशिवाय एक जातीय चालत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एका जातीची सत्ता असा कालखंड संपलाय. इथल्या असणारे RSS आणि मोदी जे जातीय जनगणनेला विरोध करत होते त्याचं कारण की इथल्या साऱ्या समूहाला हे कळता कामा नये की इथला सारा वेगवेगळ्या समूह किती टक्के आहे. आणि बिहारच्या जात गणनेतून स्पष्ट आलं की कुठलाही एक समूह हा 10% वरती नाही. आणि जिंकायचं असेल तर किती टक्के लागतात. एखाद्या उमेदवाराला एका मतदारसंघामध्ये जिंकायचं असेल तर किती टक्के मतं त्याला पाहिजेत. किती टक्के पाहिजेत. कोणीतरी सांगितलं 40%. धरून चालू 40% लागतात. आता हे जर 40% गणित आपण असताना बघितलं आणि एक समूह त्या बिहारवरनं दिसते 10% नाही, त्याला 30% दुसऱ्याचे आणावे लागतात. त्याला दुसऱ्याचे आणावे लागतात. त्यावेळेस आपण असं लक्षात घ्या की त्याला एकल्ली जगता येणार नाही, तर त्याला सहजीवनातून जगता येतं हे आपण असं लक्षात घ्या. या संविधानाला विरोध जो आहे, इथल्या साऱ्या राजकीय व्यवस्थेला जो विरोध आहे, तो विरोध एकाच कारणासाठी आहे आणि तो म्हणजे जातीय व्यवस्था एक कल्ली व्यवस्था आहे. जातीय व्यवस्था ही एक कल्ली व्यवस्था आहे आणि ह्या देशामधली राजकीय व्यवस्था ही बहुआयाम व्यवस्था आहे. तुम्हाला एका जातीवरती अवलंबून राहता येत नाही, तर इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या समूहाबद्दल तुम्हाला जोडावं लागतं, समजून घ्यावं लागतं, बरोबरीनं बसावं लागतं आणि त्याचं सहजीवन आहे. ही लोकशाही सहजीवनाची लोकशाही. या राजकीय व्यवस्थेला विरोध का, तर ती सहजीवनाची व्यवस्था आहे. आणि RSS BJPला ही जातीय व्यवस्था पाहिजे आणि म्हणून तिचा असताना विरोध आहे. मित्रो, तिसरा विरोध जो आहे या ठिकाणी, इथे कुंभाराचा नगरसेवक होऊ शकतो की न होऊ शकतो, त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण उद्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये कुंभार समाजाचा माणूस उभा राहिला नगराध्यक्षासाठी, तर तो होऊ शकतो का. हा फरक आहे अध्यक्षीय पद्धतीमध्ये आणि लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये. अध्यक्षीय पद्धतीमध्ये इथला कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, सुतार असेल, कैकाडी असेल, मांगारुडी असेल,
धोबी असेल, परीड असेल, या सगळ्यांना अध्यक्ष होता येत नाही अध्यक्षही पद्धतीमध्ये, पण असणाऱ्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये तो वार्डातून निवडून येऊ शकतो आणि वार्डातून निवडून आला तर तो नगर परिषदेचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून या व्यवस्थेला विरोध आहे. ही सत्तेतली लढाई आहे. महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी या सत्तेच्या व्यवस्थेला काडी लावली, आग लावली. शाहू महाराजांनी त्याच्यात तेल ओतलं, जळत ठेवलं. महात्मा गांधींनी असणाऱ्या इथल्या सामान्य माणसाला लढायला शिकवलं आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ही वर्ण व्यवस्था कायमची काढून टाकली आणि सर्वसामान्य माणसाला अधिकार दिला. अशी परिस्थिती मित्रो, ही टिकवणं आपली जबाबदारी, ही टिकवणं आपली असणारी जबाबदारी आहे. आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्ही जेव्हा असणारा वंचित बहुजन आघाडीची युती करत नाही त्यावेळेस तुम्ही असणारा महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ह्या विचाराचे नाही तर तुम्ही असणारा नथुराम गोडसे, हेगडे आणि गोलवलकर यांच्या विचाराचे आहात, हे आपण असणारा लक्षात घ्या. ही विचारांची लढाई. आम्ही म्हणतोय एकत्र मिळून ह्यांना कायमचं पहिल्यांदा गाडू आणि मग आपण आपसामध्ये लढत बसू. येणारा काळ ठरवेल की कोण कुठल्या बाजूला आहे. तुम्ही मोदीच्या इशाऱ्यावरती नाचता की आम्ही मोदीला असणारा गाडतो, हा त्याच्यातला भाग आहे. अजून एकही असणारा काँग्रेसवाल्यांची टीका मी मोदीवरती बघितलेली नाही. किंवा मोदीचा असणारा जे काही कॅग म्हणजे असणारा सेंट्रल अकाउंट एजन्सी जी आहे, केंद्रामधलं जे ऑडिट डिपार्टमेंट करतात, त्यांनी असणारा आता रस्त्यामध्ये जे घोटाळे झाले त्याचा उल्लेख केला. काँग्रेसवाले त्याचा उल्लेख करायला तयार नाही. का काँग्रेसवाल्यांना सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही आमच्या घोटाळ्याबाबतीत बोललात तर याद राखा, तुम्हाला आम्ही तिहार जेल दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप, प्रोफेसर आपला गपचूप, वर्गाचं जे व्हायचं ते होईल. शिकायचं असेल तर पोरगा शिकेल, नाही शिकायचं असेल तर नाही शिकेल. तेव्हा ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेशी आपल्याला असं त्या ठिकाणी लढायचं. काँग्रेस असेल हे हारलेलं सैन्य आहे. शरद पवार त्याच्यापेक्षा हारलेलं सैन्य आहे. त्याच्यापेक्षा हरलेलं सैन्य आहे. आणि या सगळ्यांना आम्ही असणारा म्हणतोय, अरे या मोदीला आम्ही घ्यायला तयार आहोत, तुम्ही आमच्या बरोबर या. मोदीला चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात घ्या. आज जे असताना मनोज इंगे पाटील जे उपोषणाला बसलेत, 2 वर्षापूर्वी असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला. असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला आणि त्याच्या विरोधात की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या अशी सकल मराठा समाजाची मागणी होती. आणि त्याच्या विरोधात ओबीसीने जे असणारा पवित्रा घेतला की आमच्या ताटामध्ये आम्ही कोणाला घेणार नाही. या सकल मराठा नेतृत्व करणारे जे होते त्यांना आम्ही असं म्हटलं, कोणाच्या ताटातलं तुम्ही मागू नका, तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा.
तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा. सकल मराठा समाजाने त्यावेळेस स्वतःचं असताना आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नको, आमचं वेगळं ताट पाहिजे आणि पण ओबीसीचं वेगळं ताट आणि सकल मराठ्यांचं वेगळं ताट हे व्यवस्था निर्माण करता येते, ही भूमिका आपण ह्या ठिकाणी घेतली. ओबीसी जे आहेत आणि सकल मराठा जे आहेत आमने सामने आले. यांनी 2 लाखाचा मोर्चा काढला तर त्यांनी 3 लाखाचा काढला, त्यांनी 3 लाखाचा काढला तर यांनी 5 लाखाचा काढला. दंगल कधी होईल याची जाणीव नव्हती. आणि या महाराष्ट्रातले भले भले नेते, या महाराष्ट्रातले भले भले नेते कुठल्या बिळात जाऊन शिरले होते कोणाला माहिती. कुठल्या बिलात शिरले होते कोणाला माहिती नाही. दंगल होण्याची परिस्थिती होती. शेवटी वंचितनीच भूमिका त्या ठिकाणी घेतली. शेवटी वंचितनीच भूमिका त्या ठिकाणी घेतली की मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. तो अधिकार कुठलाही समूह हिसकावून घेऊ शकत नाही. पण आरक्षणाच्या संदर्भातलं म्हणायचं असेल तर मराठा समाजाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे, तरच इथला असणारा आरक्षणाचा प्रश्न निकाली. मी आज इथला असणारा मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतोय, सत्तेवरती बसलेला सुद्धा मराठा, मुख्यमंत्री सुद्धा मराठा, मागणी सुद्धा मराठा समाजासाठी. मग तोडगा का नाही? तोडगा का नाही? सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. तो इथला देशमुखी आहे, जागीरदार आहे, इनामदार आहे, कुलकर्णी आहे. ह्या सत्तेशी जोडलेला असणारा आहे. आणि रयतेतला जो मराठा जो शिवाजी महाराजांबरोबर होता त्या कालावधीमध्ये ना जागीरदारी होती, ना इनामदारी होती, ना देशमुखी होती. या जागीरदार, इनामदार, देशमुखी असलेल्या मराठ्यांना असं वाटतंय की या गरीब मराठ्याला आपण जर आरक्षण दिलं, या गरीब मराठ्याला आपण असं आरक्षण दिलं आणि उद्या तो सत्तेमध्ये आला तर आपली सत्ता हातातून जाईल. आणि म्हणून गरीब राहिला पाहिजे, अशिक्षित राहिला पाहिजे म्हणून फक्त जे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारच्या माईक वरनाल फक्त जाऊन यायचं, फक्त जाऊन यायचे, अशी जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते अशी असणारी परिस्थिती. मी या सगळ्या समूहाला आवाहन करतोय की तोडगा काय तो मी इथे सांगणार नाही. तू वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या, आम्ही तोडगा मांडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. तो तोडगा आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उद्याची असणारी ही लढाई एका बाजूला आरक्षण विरोधी आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणवादी ही आहे. आपण जर आरक्षणवादी असाल तर सर्व आरक्षणवाद्यांना एकत्र करण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकर गावागावातला कार्यकर्ता करेल. हे आव्हान मी त्याला करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय.